हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज खूप दिवसांनंतर व्लॉग शूट केला आहे मी, आणि हा व्लॉग पण मी गणेश चतुर्थीच्या दिवशी शूट केला आहे. आज 30 तारीख आहे. मी आज पोस्ट करते आणि व्हॉइस ओव्हर पण करते, कारण शेड्यूल इतकं बिझी आहे ना. क्लासेस चालू आहे, 2-2, 3-3 बॅचेस, आणि त्यामध्ये पाऊस पण खूप इरिटेट करतो. जेव्हा काम असतं तेव्हाच पाऊस पडतो त्याच टायमिंगला. आणि आता आम्ही तारावाल नगरला चाललो होतो. मी जात नाही सहसा, कारण सातपूरला माझे बॅचेस फुल असतात, पण आज मला सुट्टी होती. सो मी आज राहुलसोबत गेली. रस्त्याने जाताना गणपती बाप्पा होते खूप सारे, पण फेस हाईड केलेला होता, तरी पण बघायला छान वाटत होतं. आम्ही पण बसवणार होतो, पण आमचं थोडंसं छोटंसं कारणामुळे ते कॅन्सल झालं. पण नेक्स्ट इयर 101% आपण बसवू गणपती. तारावाल नगर खूप लांब आहे. सातपूरपासून तरी 40 मिनटं लागतात जायला. म्हणजे आम्ही आहे इथून जायला 40 मिनटं लागतात तिथे जायला. आणि तिथे आज होती बॅच, कारण आता कमी दिवस राहिले, त्याच्यामुळे लेडीज बोलतात सुट्टी नका देऊ. सो तिकडे आम्ही गेल्यानंतर बॅच वगैरे घेतली, बसलो. आणि आम्हाला सणाच्या दिवशी पण काम असतं. कोणतं पण सण असू द्या, आम्हाला काम असतंच. असं नाही आहे की आम्ही कधी घरी असतो, आम्ही नेहमी बाहेरच असतो. आता आज गणपती होते तरी पण आम्ही बाहेरच आहे. राहुलने बॅच घेतली, मी फक्त बसली होती. आणि मग मला तिथे तक्षा भेटली. ही खूप लहानपणापासून आम्ही तिला ओळखतो. ती इंद्रायणी सिरियलमध्ये काम करते, आणि आता तिचं मर्दानी 3मध्ये पण सिलेक्शन झालं आहे. तिची ID मी मेन्शन करेल, जाऊन बघा. आणि मग आम्ही परत घरी येताना पण गणपती बघितले रस्त्याने. छान छान होते गणपती. काहींचा फेस हाईड होता, काहींचा ओपन होता, पण छान छान होते. मोठे मोठे गणपती बघायला छान वाटतं. आणि मी एक दिवस ब्लॉग करेल, त्याच्यामध्ये तुम्हाला नाशिकचे गणपती दाखवेल. जेवढे मला कवर करता येतील तेवढे दाखवेल, कारण गर्दी असते, त्याच्यामुळे सगळं कवर करणं पॉसिबल नाही होत. आणि गर्दीमध्ये मोबाईल हातामध्ये घेऊन फिरणं पण भीती वाटते, कारण कसं आहे, कोणी मोबाईल हिसकून घेतला तर त्याचा काय भरोसा नाही, व्लॉग महागात पडेल मला. त्याच्यामुळे जेवढं मला कवर करता येईल तेवढं मी कवर करेल. आता रस्त्याने जाताना जेवढे गणपती होते तेवढे मी दाखवले. पहिल्याच दिवशी आम्ही फिरलो दोघंजणं, कारण घरी काही काम नव्हतं. मग तो राहुल बोलला चल आपण गणपती बघू. जेवढे होते तेवढे आम्ही बघितले. सो पुढे मग आम्ही गणपतीच बघतोय. आणि मग राहुलला आम्हाला इयरबड्स घ्यायचे होते, कारण गाडीवर फोन येतात कंटिन्यू, आणि मग फोन उचलणं गाडीवर पॉसिबल नाही होत, आणि पाऊस पण चालू असतो, त्यामुळे रिस्की असतं. म्हणून इयरबड्स तो कधी वापरत नाही, मी पण वापरत नाही, पण गाडीवर आत्ता तरी लागतात. डेली लाईफमध्ये तर त्याला कधी इयरबड्स लागत नाही, पण आता कसं शेड्यूल बिझी चालू आहे, सगळ्यांचे कॉल येत असतात. माझा पण त्याला कॉल असतो कुठे आहे काय, आणि पाऊस पण चालू असतो म्हणून लागतात. जो आम्ही गेलो होतो इयरबड्स घ्यायला, पण त्याला काय आवडले नाही, आणि तिथे नव्हते पण चांगले, आणि खूप कॉस्टली पण होते, त्याच्यामुळे आम्ही काय घेतले नाही. मग परत इथून निघालो आणि गणपतीच बघितले. गणपती गावामध्ये खूप गर्दी होती, आणि भाजी सगळीकडे भाजी होती, मिक्स भाजी. गणपतीला नैवेद्य असतो. सो सगळ्यांकडे छान मजा असेल गणपतीच्या दिवशी. आम्ही पण करणार होतो, पण ठीक आहे, अभी नाही तो अगले साल कर लेंगे. आणि मला आवडतं गणपती बसवायला, सगळ्यांनाच आवडतं आम्हाला क्लासमध्ये. मग आमचा एक फ्रेंड भेटला आम्हाला तिथे, त्याच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या, आणि मग आम्ही निघालो घरी. टाटा बाय बाय.